श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर उद्या आहे प्रकट दिन आणि प्रकट दिनानिमित्त आपल्याला महाराजांच्या सेवा करायच्या आहेत, आपल्या ब्रह्मांड नायकाच्या सेवा करायच्या आहेत। तर आपण सेवेमध्ये कुठले पारायण किंवा कुठला मंत्र म्हणू शकतो किंवा कुठलं सार जे असतं, कुठलं स्तोत्र जे असतं ते म्हणू शकतो, ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, आपण जी काही सेवा करणार आहोत उद्याच्या दिवसाला ती महाराजांच्या चरणी अर्पण होणार आहे। आपल्या महाराजांचा, आपल्या गुरूंचा प्रकट दिन आहे, म्हणून सगळ्यांनी आवर्जून सांगेल की सगळ्यांनी सेवा करा। हे बघा, जो करेगा सेवा उसको मिलेगा मेवा, हे आपल्या गुरुमाऊलींचं वाक्य आहे। त्या प्रकारेच तुम्हाला सांगेल, ज्याला आवड असते तो सवड बरोबर काढत असतो। प्रत्येकजण मला सांगू नका की मला सवड नाही किंवा एवढ्या सेवा कशा कराव्या। ज्याला आवड आहे महाराजांची तो बरोबर सेवा करतो आणि महाराज करून घेत असतात जो महाराजांना आवडतो तो। म्हणून सगळ्यांनी आपल्याला सेवा करायच्या आहेत। मात्र ह्या सेवा कुठल्या, काय, कोणत्या कराव्यात ते नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आणि सेवा पूर्णपणे करायचा प्रयत्न करूयात। आपल्याला सगळ्यात आधी मी सांगेल की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे। एक पारायण म्हणजे एक पाठ, पूर्ण 21 अध्यायांचं एक पारायण होतं। तर एक पारायण आपल्याला निश्चितच त्या दिवशी करायचंच आहे। वेळ नाही ताई आणि असं नाही, मला जमत नाही, हा बहाणा देऊ नका। वेळ काढणारा व्यक्ती कसाही कोणत्याही प्रकारे काढत असतो। सकाळी 5 पासून तर रात्री 12 पर्यंत आपण केव्हाही हे पारायण करू शकतो। त्याला काही एक नियम अटी काहीच नाही। फक्त दुपारी 12 ते 12:30 हा कालावधी आपल्याला स्किप करायचा आहे। बाकी तुम्ही दिवसा कधीही करा, सकाळी करा, ड्युटीला जात असणार तर रात्री करा झोपायच्या आधी, पण करायचं। 11 माळी जप हा आपल्याला करायचाच आहे। जपाला खूप महत्त्व आहे। मी अदरवाईज तुम्हाला सांगत असते एक माळ केला तरी चालेल, पण मी बोलणार नाही। प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला 11 माळीच जप करायचा आहे। तारक मंत्र आपल्याला 11 वेळाच बोलायचा आहे। तारक मंत्र बोलायला काही जास्त कालावधी लागत नाही, म्हणून सांगेल 11 वेळाच तुम्हाला तारक मंत्र हा बोलायचा आहे। नंतर सांगेल, ज्यांचं गुरुचरित्र जी अवतरणिका आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे, तर गुरुचरित्र पारायण करायला जमलं नाही तर त्यांना सांगेल की त्यांनी गुरुचरित्र अवतरणिका जी आहे नित्यसेवेच्या ग्रंथामधील ती अवतरणिका तुम्ही वाचन करायची आहे। ठीक आहे। ज्यांचे पारायण चालू आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे, त्यांनी जी सेवा केलेली आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे। ठीक आहे। जी पण सेवा आहे म्हणजे त्या दिवशी त्यांची सांगता येईल कोणाकोणाची, किंवा सांगता नाही जरी आली त्या दिवशी आपण पारायण करणारच असतो, किंवा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सांगता येत असते संकल्पयुक्त असेल तर, किंवा गुरुचरित्राचं असेल पारायण कोणाचं चालू असेल तर ती सेवा तुमची अर्पण होऊन जाईल महाराजांच्या चरणी। त्यामुळे तुम्ही या सेवा म्हणजे गुरुचरित्र अवतरणिका नाही केली तरी चालेल, कारण तुम्ही ऑलरेडी गुरुचरित्राचं पारायण करत आहात, त्यामुळे नाही केली तरीही चालेल। तर गुरुचरित्र अवतरणिका आपल्याला वाचन करायची आहे एक वेळा। नंतर सांगेल दत्तबावनी देखील तुम्ही वाचू शकतात, किंवा स्वामी समर्थ महाराजांचे 1000 सहस्रनामावली आहे ती देखील तुम्ही वाचन करू शकतात। नंतर तुम्हाला सांगेल सुंदर असा गुरुचरित्र सार आहे, तो आपल्याला त्या दिवशी वाचन करायचा आहे। जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणागत मी, भवभयवारण तुम्हीच ना। हा जो सार आहे हा आहे गुरुचरित्र सार आहे। आपल्याला हा नक्कीच एक वेळा वाचा असं सांगेल। गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल। मला जमलं तर मी नक्कीच छोटासा व्हिडिओ बनवून टाकेल, जर जमलं तर सांगते तुम्हाला, कारण मी हे नित्य वाचत असते, वाचन करत असते। थोडी चुकभूल झाली तर माफ करत जा। एक प्रयत्न असतो, कारण नवीन सेवेकरी जे असतात त्यांच्या तोंडात शब्द येण्यासाठी मी हा एक प्रयत्न करते की माझ्यासोबत सगळे बोललात ना, तुम्ही 2-3 वेळा बोललात ना, ॲटोमॅटिक तुम्हाला यायला लागेल। तर नक्कीच टाकेल। तर गुरुचरित्र सार देखील तुम्ही बोलू शकतात। या प्रकारे आपल्याला ह्या मेन सेवा ज्या आहेत ह्या तुम्हाला करायच्या आहेत आणि दिवसभरात तुम्हाला जप करायचं आहे। कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाशी घेणं देणं नाही आहे। आपली सेवा तो दिवस फक्त आपल्याला गुरूंचरणी अर्पण करायचे। आपली जी सेवा आहे ती गुरूंच्या चरणी अर्पण करायची। जमलं तर तुम्हाला सांगेल मठ किंवा केंद्र असेल आपल्या घराजवळ तर त्या दिवशी नक्कीच भेट द्यायला जा, महाराजांना भेटायला जा त्या दिवशी, आणि नक्कीच तिथे सेवा रुजू करा। तुमच्याकडनं आपण बोलत असं बघा, दत्तधामावर जर आपण म्हणजे पारायण केलं तर अतिउत्तम, त्याचं फळ अनन्यसाधारण असतं, खूप पटीने आपल्याला पुण्य मिळत असतं। म्हणून मठात जाऊन पण तुम्ही पारायण कुठलीही सेवा रुजू करू शकतात, किंवा 11 माळी जप तुम्ही मठात पण करू शकतात। नसेल मठ जवळ दत्त मंदिर असेल तुमच्या घराजवळ तर दत्त मंदिरात जाऊन देखील तुम्ही ही सेवा रुजू करू शकता। तुमच्या याच्यानुसार कुठलीही एक सेवा घ्या याच्यातली,
ह्या मेन सेवा ज्या आहेत महाराजांच्या, ह्या मी तुम्हाला सांगितल्या, ह्या सेवा नक्की रुजू करा असं सांगेन मी तुम्हाला. आणि ही होती माहिती आपली प्रकट दिनाविषयी. प्रकट दिनाच्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला जे आहे तो साजरा करायचा आहे. आरती म्हटलं तर आरती दोघी वेळा आरती घ्या, सकाळी आणि संध्याकाळी. नैवेद्य आपण दोघी वेळा दाखवला तरी चालेल, एक वेळा दाखवला तरी चालेल. अजून बऱ्याच महिलांचा किंवा कोणाचा मेसेज वगैरे येईल की ताई उपवास करायचा का. तुम्हाला जमलं वाटतंय तर नक्कीच तुम्ही उपवास देखील करू शकतात प्रकट दिनाला. नाही केला तरी चालतो, आणि केलं तुम्हाला वाटलं मनाला की मला करायचं आहे तर करू शकतात तुम्ही. प्रकट दिनाच्या दिवशी उपवास देखील करू शकतात. संध्याकाळी तुम्ही उपवास म्हणजे अन्नग्रहण करू शकतात. सकाळी एक उपवास करायचा, संध्याकाळी उपवास सोडू शकतात. या पद्धतीने उपवास देखील आपण करू शकतो. तर आपल्याला जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करता येतील तेवढ्या करायचे त्या दिवशी, एवढं सांगेल. चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.